नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या 2 महिन्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये अनेक जणांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे। लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो यांचा निष्काळजीपणामुळे हा अपघात झालेला आहे। काही दिवसांपूर्वी भाईंदर वेस्टला 3 जणांचा मृत्यू झाला, काश्मीराला एकाचा मृत्यू झाला। मात्र या अपघातांमागे मोठ्या गाड्यांचा समावेश होता, जे अवजड वाहन आहेत त्यांच्या खाली येऊन हे सर्व जणांचा मृत्यू झाला। मात्र आजचा जे अपघात आहे ते पण असंच काही आहे। मी आता सध्या आहे भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरात, गोल्डन नेस्ट सर्कल आहे आणि त्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे। मेट्रोचं काम सुरू असताना या माझ्या पाठीमागे बघू शकता, या सर्व रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे। हे काम निर्माणाधीन आहे, कॉन्ट्रॅक्टरकडून सर्व काम चालू आहे। याच ठिकाणी आज सकाळी 11, 11:30 वाजता एक बस आली आणि बस ज्यावेळी या रस्त्यावरून येत होती आणि याच्या बाजूला जो राडा रोड आहे याच्यावरून एक दुचाकी आहे ती ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती आणि ओव्हरटेक करत असताना या राडा रोड्यावर आल्यावर हा जो खाली मटेरियल पडलाय, डेब्रिज पडला, याच्यावर आल्यानंतर त्याची गाडी स्लिप झाली आणि त्याच्यातून एक 2 वर्षाचा मुलगा तो निसटला आणि रस्त्यावर पडला आणि बाजूने जाणारी बेस्टची जी बस होती त्या बसच्या पाठच्या चाकाखाली येऊन त्या मुलाचा दुर्दैवी अपघात झालेला आहे। जे याच्यापूर्वी जेवढे मृत्यू झाले त्याच्यातून प्रशासनाने काहीच दखल घेतलेली नाही। आज जर या ठिकाणी जो काही नियोजन होतं ते जर नियोजन बरोबर ठेवलं असतं तर आज या मुलाचा जीव गेला नसता। आज दिवाळीचा सण आहे आणि मीरा भाईंदरला ही अशी एक बातमी मिळाली आहे ज्याच्यामध्ये एका छोट्याशा मुलाचा कुठलाही गुन्हा नसताना त्याचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलंय, पण या ठिकाणी एकही ट्रॅफिक वॉर्डन नाही आहे। MMRDAने ज्या ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, जे ठेका दिलेला आहे मेट्रोचं काम करायचं, आणि त्यासोबतच या कामामुळे एखादी वाहतूक कोंडी होऊ नये, शहरामध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमले आहेत, पण हे ट्रॅफिक वॉर्डन या ठिकाणी तुम्हाला कुठेच दिसत नाही आहे। तसेच या ठिकाणी रस्त्यावर बघू शकता आजूबाजूला कुठेही लाईट्स नाही आहे, स्ट्रीट लाईट सर्व बंद आहेत। म्हणजे इथे जर एखाद्या वेळी रात्रीच्या वेळी जर एखादा अपघात झाला तर त्यावेळी तुम्हाला इथे रोषणाई भेटणारच नाही रस्त्यावर। आणि आपण जसं पाहू शकता हे जे बॅरिगेट्स आहेत ते देखील दिसत नाहीये। मुळात म्हणजे इथे ट्रॅफिक झाल्यानंतर, वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करणारे ट्रॅफिक वॉर्डन आहे ते नाहीये, आणि नेमके ट्रॅफिक वॉर्डन कुठे गेले हा मीरा भाईंदरकरांना प्रश्न आहे। तर मी तुम्हाला सांगतो, हे जे ट्रॅफिक वॉर्डन आहेत हे मीरा भाईंदरमधले जे काही ट्रॅफिक हवालदार आहे, वाहतूक पोलीस आहेत त्यांच्यासोबत हे असतात। मात्र ते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नसतात, तर हे वाहतूक पोलिसांची मदत करण्यासाठी असतात। वाहतूक पोलीस जिथे जातील त्यांच्या पाठीमागे बसून हे सर्व ट्रॅफिक वॉर्डन जातात। म्हणजे मेट्रोच्या कामामध्ये जी काही वाहतूक कोंडी होईल ती वाहतूक कोंडी कोणच सोडवत नाही, त्यासाठी कोणच नाही आहे इथे। जे मुळात ज्या कामासाठी ट्रॅफिक वॉर्डनना नेमलं आहे ते ट्रॅफिक वॉर्डन या ठिकाणी नाहीत। माझ्यासोबत आता काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा जो अपघात झाला याच्यात नेमकी चुकी तरी कोणाची आहे। दीपकजी, काय सांगाल? आज एका 2 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे, त्याचा कुठलाही गुन्हा नसताना या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला आहे, काय सांगाल? आमच्या इकडची शहराची वस्तुस्थिती आहे की मीरा भाईंदर आता हादसों का शहर म्हणून प्रसिद्ध झाला आहे। मागचे 4-5 महिन्यात तुम्ही जर बघितलं असेल तर एका लहान मुलाची स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाली, ते पण निष्काळजीपणामुळे होता कॉन्ट्रॅक्टरच्या। आजची तारखेला जर तुम्ही बघितलं तर आजच्या तारखेला मागच्या 3 महिन्यात फक्त रोडचे खड्डे आणि रोडवरती पडलेले डेब्रिज हे 2 कारणांमुळेच आपल्या शहरामध्ये 5 ते 6 अशी दुर्घटना झाली आहेत। वेस्टला अशी एक घटना मागच्या महिन्यात झाली होती, घोडबंदरला एक घटना झाली होती, या रस्त्यावरती अजून 2-3 दिवसापूर्वी एका 11 वर्षाच्या मुलाच्या बरोबर अशी घटना झाली होती। आता आज 2 वर्षाच्या मुलाची डेब्रिजमुळे मृत्यू झाली आहे। म्हणजे हे आपल्या शहरासाठी किती दुर्दैवी अवस्था आहे की आपल्या शहराचे 2 निर्लज्ज आमदार, एक लाचार आयुक्त आणि एक गायब खासदार, ही आपल्या शहराची वस्तुस्थिती झाली आजच्या तारखेला। याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची आहे? कारण की MMRDAने तर ठेकेदाराला ठेका दिला आहे, तसे याच्यासाठी वाहतूक होऊ नये, वाहतूक सुरळीत होईल आणि मेट्रोच्या कामामुळे कोणाला अडथळा होऊ नये यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमलेत। ते ट्रॅफिक वॉर्डन तुम्हाला कुठे दिसत आहेत का? ट्रॅफिक वॉर्डन फक्त एकाच ठिकाणी दिसतात, जे आपले हवालदार आहेत त्यांचा जे कमिशन घ्यायचं असेल ना त्यांच्यासाठी ते कुठल्या दुकानावरती पानटपरीवरती जात असाल किंवा त्या माणसाला त्या खांद्यावरती हात ठेवून त्याला किती कोपऱ्यात घेऊन जातात। ट्रॅफिक वॉर्डनचा आपल्या इथे शहरात फक्त एकच काम राहिलं आहे, ते बाकी दुसरा कुठलंही काम नाही करत। तुम्ही बघा ना, सकाळी ॲक्सिडेंट झाला, सकाळी तिकडे पण वॉर्डन नव्हते, आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळची वेळ जेव्हा ट्रॅफिक पीकमध्ये असतो, आता पण कुठलाही ट्रॅफिक वॉर्डन तुम्हाला इथे दिसणार नाही। हे ट्रॅफिक वॉर्डन जे आहेत हे फक्त आणि फक्त
आमच्या इकडचे ट्रॅफिक वाहतूक विभाग आहे त्यांचा कमिशन गोळा करण्यासाठी प्रत्येक नाक्यावरती हे हवालदारांसोबत उभे असतात. आपल्यासोबत अजून एक काँग्रेसचे प्रतिनिधी आहे. दादा, काय सांगाल, आजचा जो अपघात झाला नेमकी चुकी कोणाची आणि प्रशासनानं या सर्व अपघातांमुळे काय बोध घ्यायला पाहिजे? सर्वात आजची घटना जी घडली ती फार दुर्दैवी आहे. कारण आज दिवाळीचा सण सगळ्या मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण साजरे करतायत, परंतु शहरामध्ये आपल्या अशी एका चिमुरड्याची अपघाती मृत्यू होणं हे फार दुर्दैवी घटना आहे. याला पूर्णपणे जबाबदार इथलं स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इथलं प्रशासन यांच्यावरती पूर्ण जबाबदारी निश्चित करून यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. कारण यांची जी जबाबदारी त्यांनी जर प्रॉपर प्रामाणिकपणे जर पार पाडली असती तर अशी घटना घडली नसती. आताही तुम्ही बघू शकता, अपघात घडण्यापूर्वी किंवा अपघात झाल्यानंतर सुद्धा इथे कोणत्याही प्रकारची जी प्रशासनाला व्यवस्था करायला पाहिजे होती तशी व्यवस्था केलेली नाहीये. खड्डे खड्डे खड्डे. मीरा भाईंदर शहरामधले लोक एवढे वैतागलेले आहेत की एवढे प्रशासनापुढे टाहो फोडलं लोकांनी हो की आमचे रस्ते सुधारा, परंतु इथलं निर्लज्ज प्रशासन आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी हे आपल्या इव्हेंटमध्ये, आपल्या पक्षप्रवेशांमध्ये आणि आपल्या सगळ्या नाच गाण्यामध्येच फक्त व्यस्त आहेत, मोठमोठे कार्यक्रम करण्यामध्ये व्यस्त आहेत. यांना सर्वसामान्य जनतेची कुठल्याही प्रकारची काही पडलेली नाहीये. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDAला आदेश दिले होते की मीरा भाईंदरमध्ये जे काही खड्डे आहेत ते एका आठवड्यात बुजवण्यात यावे. तर एका आठवड्यामध्ये हे सर्व खड्डे बुजवण्यात आले का? सर, तेच सांगतो ना, आज खड्डे बुजवण्याचा प्रश्न मागे कित्येक दिवसापासून आहे. गणपतीनंतर खड्डे बुजणार होते, नवरात्रीनंतर खड्डे बुजणार होते, दसऱ्यानंतर खड्डे बुजणार होते. अहो, आता दिवाळी आली, त्या दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही खड्ड्यामध्ये लोकांना टाकलेलं आहे. म्हणजे ही शहराच्या लोकप्रतिनिधींची पण एक निष्काळजीपणा, लोकप्रतिनिधीचं पण हे अपयश आहे आणि याला सर्व जबाबदार इथलं स्थानिक प्रशासन सुद्धा आहे. आयुक्त साहेब पण तितकेच जबाबदार आहेत जितके लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आयुक्तांवरती लोकप्रतिनिधींचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाहीये. तुम्ही आयुक्तांना लोकप्रतिनिधी, इथले आमदार असतील, मंत्री असतील, हे आदेश देतात, पण त्या आदेशाचा इथले स्थानिक प्रशासक कुठल्याही आदेशाचं पालन करत नाहीत. तर याच्यामुळे तुम्हाला जर आमदारकी किंवा मंत्रीपद जर झेपेत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या. जनता समजून जाईल की तुम्हाला काही काम करण्याची तुमची इच्छाशक्ती नाहीये किंवा तुम्हाला काम करून घेता येत नाही प्रशासनाकडून. तर आमची एवढीच मागणी राहील की इथल्या स्थानिक प्रशासनाने, इथल्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांचं जे संगनमत आहे ते तुम्ही ते पहिलं ठरवा की तुम्हाला धंदे करायचे, तुम्हाला बांधकामाचे व्यवसाय करायचे की इथल्या सर्वसामान्य लोकांची सेवा करायची आहे. आज या मतदारसंघामधला आमदार, त्या मतदारसंघामधला आमदार फक्त त्यांचे मोठे साम्राज्य बांधकाम बनवण्यासाठीच व्यस्त आहेत. त्यांना जनतेशी काही पडलेलं नाहीये आणि त्याच्यासाठी जबाबदार इथले प्रशासक म्हणून राधा विनोद शर्मा जे IAS अधिकारी आहेत, त्यांची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहेत प्रशासक म्हणून, तेही याला अपयशी ठरलेले आहेत. यांच्यावरती तिघाही प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा हा कॉन्ट्रॅक्टर असतील, यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची प्रामाणिक आणि ठाम भूमिका आहे. अपघात झाल्यानंतर तुम्ही MMRDAच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटले होते का? त्यांनी तुम्हाला काय सांगितलं या अपघाताबद्दल? आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. आमच्यासोबत आमचे जिल्हाध्यक्ष होते, आम्ही जाऊन त्यांना भेटलो. तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही नियोजन करतोय. लोकांचा हे जो त्रास होतोय, ट्रॅफिकचा त्रास आहे, रस्त्यांचा त्रास आहे, त्यासाठी आम्ही सिक्युरिटी आणि सेफ्टीचे जी डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेट करून इथे सेफ्टी इक्विपमेंटसाठी आम्ही अरेंजमेंट करणार. हे काय बघा ना तुम्ही, काय सेफ्टी अरेंजमेंट केलं आहे. एक ट्रॅफिक वॉर्डन नाही इथे, एक जे तुम्हाला सिक्युरिटीसाठी, सेफ्टीसाठी डायव्हर्जन क्रिएट असतो, तो डायव्हर्जनचा बोर्ड सुद्धा लावलेला नाही की तुम्ही हा रस्ता बंद करणार आहे की चालू ठेवणार आहे. तुम्ही रात्री इथे काम करतात, इथे कामं चालू असतात. हे मेट्रोचं काम कोणामुळे रखडलंय? MMRDAच्यामुळे आणि आमचे स्थानिक आमदार त्यांच्यामुळे रखडलंय. स्थानिक आमदारांनी स्वतःचं तिकीट जेव्हा पाहिजे होता तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःची मालकीची जागा भाजपाच्या कार्यालयासाठी देऊन टाकली. पण जेव्हा 15 लाख लोकांसाठी MMRDAची जागा मागितली, 133 स्क्वेअर मीटर जागा मागितली होती फक्त. 133 स्क्वेअर मीटर जागासाठी त्यांना मोबदला पाहिजे, त्यांना क्रेडिट नोट पाहिजे. म्हणजे 15 लाख लोक गेले खड्ड्यात. त्यांची जागा, त्यांची मालकीची जागा ते लोकांसाठी देऊ नाही शकत. म्हणजे हे स्पष्ट झालं की त्यांना फक्त त्यांचा आमदारकीचा तिकीट मिळवायचा होता, म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं, पक्षात इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्याच्यानंतर आता आपल्या शहराचा जीव गोठण्याचा प्रयत्न आमदार साहेब करतायत.
खरंच जसं प्रकारे दीपकजींनी सांगितलं, लोकप्रतिनिधींवर जे आरोप केले आहेत की मीरा भाईंदर शहरामधील जी जनता आहे त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, मात्र असं काही करताना दिसून येत नाही. मीरा भाईंदरमध्ये ट्रॅफिक वॉर्डन जे आहेत ते MMRDA कडून नेमले गेले आहेत, मात्र ते या ठिकाणी कुठेच दिसले गेले नाही. अपघात झाल्यानंतरही आणि अपघातापूर्वी तर नव्हतेच, पण अपघात झाल्यानंतर आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता कुठेच प्रकारचे इथे ट्रॅफिक वॉर्डन नाही आहे. आताही हा रस्ता अंधारमय आहे, रस्त्यावरची स्ट्रीट लाईट नाही आहेत. तर इथे कुठे ना कुठे प्रशासनाने गंभीर दखल द्यायला पाहिजे, कारण की 2 ते 3 आठवड्यापूर्वी स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराचा आढावा घेतला होता, या ठिकाणी पाहणी केली होती आणि त्यावेळी त्यांनी रस्त्यावरची खड्ड्यांची स्थिती पाहून MMRDA ला निर्देश दिले होते की एका आठवड्यामध्ये खड्डे बुजवावे. मात्र MMRDA कडून हे थातूर काही ठिकाणी खड्डे बुजवले. मात्र हा माझ्या पाठीमागे जो रस्ता बघू शकता गोल्डन नेसला, या ठिकाणचे खड्डे अजूनपर्यंत MMRDA ने बुजवलेले नाहीये. त्यामुळे MMRDA या ठिकाणी कुठे ना कुठे कामचोरपणा किंवा निष्काळजीपणा करत आहे. त्यामुळे याची जी भरपाई आहे ती मीरा भाईंदरकरांना जीव देऊन करावी लागत आहे.